देवरू आप्पाजी, या संमेलनाच्या अध्यक्षा गीताली मॅडम, या सत्राचे अध्यक्ष पुरोगामी चळवळीमध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका वठवली ते राजाभाऊ शिरगुप्पे, विचारपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट धनाजी गुरव, या साहित्य संमेलनासाठी ज्यांनी मला निमंत्रण दिलं आणि एक मोठा विषय, 3 परंपरांचा विषय माझ्या खांद्यावर पेलेल की नाही मला माहीत नाही, पण त्यांचा विश्वास माझ्यावर माझ्या स्वतःपेक्षा जास्त आहे असे बाळासाहेब पाटील, उपस्थित सर्व शरणांना सर्वप्रथम शरणू शरणार्थी. वचन, अभंग, अखंड हे तिन्ही सुंदर वर्तन आणि वाणीच्या खाणी असा विषय मला संयोजकांनी दिलेला आहे. 3 परंपरा 3 वेगवेगळ्या कालखंडामधल्या आणि तिन्ही परंपरांनी या देशाची परिवर्तनवादी माती अधिक कसं म्हणजे तिचा कस कसा तयार होईल याचा विचार केला. ती शरणांची, संतांची आणि सत्यशोधकीय साहित्याच्या मांडणीमधून सत्य, शिव आणि सुंदर अशा जीवनमूल्यांची जी अवधारणा या समाजाची तयार झाली त्या विषयावर मी बोलण्यासाठी उभा आहे. सत्य, शिव आणि सुंदर अशा 3 शब्दांचा मिलाप सत्यम, शिवम, सुंदरम याच्यामध्ये होतो. खरं तर 3 शब्द तुम्ही कसेही मांडा, तुम्ही उलटे मांडा, मधला शब्द घ्या, सुलट करा, सुंदर सत्य शिव म्हणा, शिव सुंदर सत्य म्हणा, शेवटी अंतिमता त्याच्यामधून होणारा अर्थबोध हा एकच प्रकारचा आहे. आणि म्हणूनच सत्य, शिव आणि सुंदर हे 3 शब्द मूल्य सापेक्ष नाही आहेत, ते मूल्य निरपेक्ष आहेत, कारण ते वस्तुनिष्ठ आहे, ते सत्याला धरून आहे. आणि जिथं सत्याला धरून काही मांडणी होत असते ती सत्यानं धरून केलेली मांडणी ही अंतिमतः सत्य शोधनाचं काम करत असते. आणि म्हणून ते सत्य शोधनाचं काम 3 कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंड, त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंडाचा शेवट आणि आधुनिक युगाची सुरुवात अशा 3 कालखंडामध्ये ह्या 3 परंपरांनी केलेला आहे. म्हणून वचन, अभंग आणि अखंड या तिघांची मांडणी करताना मला संत तुकाराम महाराजांचा एक अभंग लक्षात येतो. तुकाराम महाराज असं म्हणतात, बुडती हे जन न देखवे डोळा, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. लक्षात घ्या, ही कळवळ्याची भूमी आहे, ही माणसं बुडतायत आणि यांना वाचवलं पाहिजे असं ज्या ज्या माणसांना वाटतं ती खऱ्या अर्थानं अवैदिक विचारांची परंपरा आहे. आणि अवैदिक विचाराची परंपरा ही या मातीमधली अस्सल विचाराची परंपरा आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. मित्रहो, ह्या महाराष्ट्राचं वैचारिक जीवन ज्यांनी खऱ्या अर्थानं तयार केलं, या महाराष्ट्राच्या वैचारिक पिंडाला ज्यांनी आकार दिला, ज्याचं पालन पोषण केलं, असे 5 बा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. खरं तर 5 माणसांना या मातीमधल्या माणसांनी बा ही पदवी दिली. बा म्हणजे बाप, बाप पालन पोषण करत असतो. पहिला बाप ज्यानं या समाजामधल्या, महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीला एके ठिकाणी एकत्रित केलं तो म्हणजे पंढरपूरचा विठोबा हा पहिला बाय. तिथून ही परंपरा सुरुवात होते. त्याच्यानंतर आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा ही पदवी या समाजानं दिली. आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात नामदेव आणि ज्ञानोबाने केली. तिसरा बा
ज्या तिसऱ्या बानं असं सांगितलं की भले तरी करू कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हानू काठी, जर माणसं चांगली आमच्यासोबत वागली तर कमरेची लंगोटी काढून देऊ, परंतु जर वाईट वागली तर त्यांच्या माथ्यावर काठी मारण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे, हे सांगण्याचं काम ज्या तिसऱ्या बानं केलं. तो तिसरा बा म्हणजे तुकोबा आणि चौथा बा ज्यानं स्वराज्याची अस्मिता या मातीमधल्या माणसामध्ये निर्माण केली तो शिवबा हा चौथा बा. आणि फक्त पाण्याचा हौद सर्वसामान्य माणसासाठी खुला केला नाही तर या महाराष्ट्रामधला विचारांचा हौद सर्वसामान्य माणसासाठी ज्या माणसानं खुला केला तो पाचवा बा म्हणजे आमचा ज्योतिबा. ह्या 5 बा माणसांनी हा महाराष्ट्र तयार केला मित्रांनो. आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक अण्णा मिळाला, तो म्हणजे मंगळवेढ्याच्या मातीमध्ये ज्यांनी क्रांती केली ते बसवण्णा. हा आमचा एक अण्णा म्हणजे मोठा भाऊ या मातीचं वैचारिक पालन पोषण करतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रहो. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असते तर ज्ञानबंदी उठवणं आणि माणसाला शहाणं करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. वचन, अभंग आणि अखंड ह्या तिघांचं जर प्रयोजन काय असेल तर या देशामध्ये वैदिकांनी जी ज्ञानबंदी केली होती ती ज्ञानबंदी खुली करण्याचं काम ह्या 3 परंपरांनी केलं. शरणांनी, संतांनी आणि सत्यशोधकांनी केलं. म्हणून संत तुकोबा एका अभंगामध्ये असं म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका, तुका म्हणे शब्द हाची देव, शब्देची गौरव पूजा करू. सगळा शब्दांचा सोहळा निर्माण करून या मातीमधल्या माणसांना शहाणं करण्याचं काम ते व्रत या संत परंपरेनं पहिल्या सुरू हातामध्ये घेतलं. आणि म्हणून ज्ञानबंदी उठवण्याचं काम आणि 18 पगड जातीमधल्या माणसांना जी ज्ञानबंदी केली होती ती अनुभव मंडपाच्या माध्यमातून उठून कुठलाही व्यक्ती गुरु नाही तर आरिवे गुरु म्हणजे ज्ञान हाच गुरु आहे. बसवण्णा एका वचनामध्ये असं म्हणतात, ज्ञानाविना काया असेल का, ज्ञानाविना काया असेल का, ज्ञानाविना प्राण असेल का, ज्ञानाविना अधिकार असेल का. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्ञानाशिवाय असू शकत नाही. म्हणून ज्ञानाच्या भुकेला अनुभवाची तृप्ती असं वचन बसवण्णा लिहितात. आणि ज्ञानाच्या प्रभावानं अज्ञान नष्ट झालं देवा असं बसवण्णांनी वचनामध्ये लिहिलं. तर हाच धागा पुढं अखंडामध्ये आमचे ज्योतिबा सांगतात. ज्योतिबा असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. मित्रांनो, ही विद्या नष्ट करण्याचं काम सत्यशोधक समाजाने पुढच्या कालखंडामध्ये केलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं नामदेव महाराज म्हणतात. परंतु दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या मातीमधले आताचे कीर्तनकार विनोदाच्या नावानं हा ज्ञानदीप लावत नाहीत, तर दुर्दैवानं हा ज्ञानदीप विझवण्याचं काम करतायत. आणि म्हणून जे विनोदाच्या नावानं बिभत्स स्वरूपाची मांडणी करतायत अशा कीर्तनकारांना परत एकदा नामदेवांचा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी हा जो अभंग आहे तो कोळून पाजवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ज्ञानाची पताका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा सन्मानानं फडकू शकेल. आणि मित्रांनो, परत एक महत्त्वाची गोष्ट, जर जीवनमूल्यांचा विचार आम्ही केला, वर्तनाचा आम्ही विचार केला, तर या विषयामध्ये वाणी नंतर आहे, वर्तन अगोदर आहे. वर्तन महत्वाचं आहे, वाणी नंतर आहे. कारण की आम्ही बोलतो फार आणि कृती कमी करतो. आणि म्हणून
वाणीच्या ऐवजी वर्तन हे केलं गेलं पाहिजे. जीवनाचं सगळ्यात महत्त्वाचं जर मूल्य कोणतं असेल तर ते मूल्य हे सत्य आहे. आणि सत्यावर आधारलेला समाज शरणांना, संतांना आणि सत्यशोधक समाजाला निर्माण करायचा होता. म्हणून बसवण्णा असं म्हणतात, सत्य बोलणे हाची देव लोक, असत्य बोलणे हाची मृत्यू लोक, सदाचार हाच स्वर्ग, अनाचार हाच नरक. तर मित्रांनो, सत्याच्या अनुषंगानं मांडणी करताना ज्योतिबा फुले एका अखंडामध्ये असं म्हणतात, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्व धर्मांचे माहेर. आणि पुढे एका अखंडामध्ये ज्योतिबानी असं लिहून ठेवलंय की सत्य वर्तनाने सर्व सुखी होती. जर सत्य वर्तन केलं गेलं तर सर्व माणसं सुखी होऊ शकतात. असं सुख समाजामध्ये निर्माण केलं गेलं पाहिजे. मित्रांनो, ज्या वेळेस आमचे तुकोबा एका अभंगामध्ये असं म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानिले बहुमता. दुर्दैवानं या देशामध्ये बहुमताची हुकुमशाही येते की काय अशी भीती निर्माण झाली असताना सत्यावर आधारलेला समाज आम्ही निर्माण केला पाहिजे आणि बहुमताची हुकुमशाही आम्ही जुगारून लावली पाहिजे. म्हणून ही बहुमताची हुकुमशाही या देशामध्ये लोकशाहीच्या आवरणामध्ये येते आहे. ती आवरणामध्ये आलेली हुकुमशाही आम्हाला नाकारावी लागेल. हे शरण संत आणि सत्यशोधक समाजाने आम्हाला शिकवलंय आणि तो कित्ता 2024 मध्ये आम्हाला मताच्या अधिकाराच्या माध्यमातून बजावावा लागेल. तरच खऱ्या अर्थानं सत्य असत्याशी आमचं मन ग्वाही करतं हा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून स्वर्ग निर्माण करायचा असेल तर तो या देशामध्ये निर्माण करावा लागेल आणि तो या देशामधल्या कष्टकरी माणसांच्या माध्यमातून निर्माण करावा लागेल. म्हणून दया, क्षमा, शांती, औदार्य ही जीवनाचे जे मूल्य आहेत ती मूल्य या मातीमध्ये कायम आम्ही पेरली पाहिजेत. आणि म्हणून दयेविन धर्म तो कोणता, दया असावी सकळ प्राणी मात्रा, दया हेची धर्माचे मूळ असं बसवण्णा म्हणतात. परंतु दुर्दैवानं या देशामध्ये दुसरा धर्माचा माणूस हा आमचा कट्टर शत्रू आहे असं मानून या मातीमध्ये सांप्रदायिक दंगली उभ्या करण्याचं काम या देशामधले राज्यकर्ते करतायत. आणि राज्य पुरस्कृत धार्मिक दहशतवाद निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याला जर हाणून पाडायचं असेल तर मला वाटतं की बसवेश्वरांचा दयेचा धर्म आम्ही स्वीकारला पाहिजे. तर दुसरीकडं चोखोबा चोखा मेळा, मित्रांनो, आयुष्यभर ज्या चोखा मेळाला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन या देशामधल्या भडव्यानी घेऊ दिलं नाही, बडव्यानी घेऊ दिलं नाही. दुर्दैवानं माझ्या तोंडातून बच्या ऐवजी भ शब्द बाहेर पडला, याच्याबद्दल मी आपली माफी मागतो. मित्र हो, खऱ्या अर्थानं जर आम्ही विचार केला तर चोखोबा एका आपल्या अभंगामध्ये असं म्हणतात, धिक्क ब्रह्मज्ञान, धिक्क ब्रह्मज्ञान वावग्या त्या गोष्टी, धिक्क ब्रह्मज्ञान वावग्या त्या गोष्टी, दया क्षमापोटी शांती नाही. या देशामध्ये असं सांगितलं गेलं वेदामध्ये की दया आणि क्षमेनं या देशामध्ये शांती निर्माण होत नाही. हातामध्ये तलवार घेऊन शांती निर्माण करावी लागते. म्हणून इथं दशावतार निर्माण केले गेले. त्या धिक्क अशा स्वरूपामध्ये धिक्कार करून त्या ब्रह्मज्ञानाला वावग्या गोष्टी म्हणण्याचं सामर्थ्य हे चोखोबानी दाखवलं. आणि म्हणून चोखोबानी या देशामध्ये दया, क्षमा आणि शांती हे मूल्य कायम राहिले पाहिजेत या दृष्टिकोनातून तत्वज्ञान मांडलं. तर मित्रांनो, ज्योतिराव फुले एका अखंडामध्ये असं म्हणतात, सरळ स्वभाव सत्य आचरण, सरळ स्वभाव सत्य आचरण, नसे त्या वाचून समाधान. असं म्हणतात की आज या देशामध्ये
सरळ स्वभावाची माणसं कमी होत चालली आहेत. सरळ स्वभावाची माणसं ही राहिली पाहिजे, सत्य वर्तन करणारी माणसं असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं समाधानाची संस्कृती निर्माण होऊ शकते. अशी समाधानाची संस्कृती निर्माण करण्याचं स्वप्न हे सत्यशोधक समाजाने केलं. आणि मित्रांनो, म्हणून तुकोबा एका अभंगामध्ये असं म्हणतात, शांती पडते नाही सुख, शांती पडते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. मित्रांनो, शांती हे सगळ्यात मोठं मूल्य आहे. ज्या माणसाकडे प्रचंड संपत्ती आहे पण दररोज घरामध्ये दोघं नवरा बायको भांडतायत, त्या संपत्तीचा उपयोग नाहीये. समाजामध्ये 18 पगड जातीमधली माणसं गुन्ह्या गोविंदानं नांदतायत. नागाव सारख्या गावामध्ये सगळी माणसं शांतीनं राहतायत. हा सगळ्यात मोठा स्वर्ग आहे हे सांगण्याचं काम. आणि पैल तीरावर उतरायचं असेल तर तुकारामांचा हा आदर्श आपण अंगी बाणवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे, तुमच्याकडं कोल्हापूर भागामध्ये येत असताना मी वाचत होतो, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. नेमका तो रस्सा कसा असतो हे मी आयुष्यामध्ये खाल्लो नाही आणि कदाचित खाण्याची शक्यता नाहीये. परंतु मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत आहे की संत परंपरेमध्ये सगळ्या संतांनी जेवढे अभंग लिहिले त्या अभंगामध्ये आणि शरणांच्या सगळ्या वचनामध्ये कुठंही पशुहिंसेच्या बद्दल आवाक शब्द लिहिला गेला नाही. बसवण्णा तर असं म्हणतात, मंत्र म्हणत म्हणत तुला बळी देणाऱ्या समोर बोकडा तू रड, बोकडा तू रड, वेद वाचणाऱ्या पुढं तू रड. म्हणजे वेद वाचून, वैदिक मंत्र वाचून त्या बोकडाचा बळी दिला जाण्याचं काम जे ह्या संस्कृतीमध्ये विकृतीच्या माध्यमातून केलं जात होतं ते हाणून पाडण्याचं काम शरण साहित्याने केलं. तर दुसरीकडं आमचे गाडगे बाबा असं म्हणतात, असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव जो घेतो दुसऱ्याचा जीव. अरे दुसऱ्याचा जीव घेतो तो देव असू शकतो का? तो देव असू शकत नाही. हे गाडगे बाबांनी सांगितलं. तर संत एकनाथ भारुडामध्ये असं म्हणतात, भवानी आई रोडगा वाहीन तुला, तिथं बोकड वाहीन तुला, असं लिहिता आलं असतं. पण एकनाथांनी तसं लिहिलं नाही. रोडगा म्हणजे भाकरीचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, हिंग टाकायची, तिखट टाकायचं आणि थोडीशी जाड भाकर करायची. माणसाला बरं वाटत नसेल तर रोडगा दिला जातो, तोंडाला चव येते. म्हणून समाजाच्या तोंडाची चव पशुहिंसा करून घालवायची नाही हे एकनाथ महाराज सांगतात. तर दुसरीकडं ज्योतिबा असं लिहितात, पशुहिंसा हा अखंड सगळ्यात महत्वाचा आहे. तुम्ही सर्वांनी हा अखंड लक्षात घेतला पाहिजे. ज्योतिबा असं म्हणतात, ज्योतिबा म्हणतात की पशुहिंसा आहे अस्सल वेदांत, पशुहिंसा आहे अस्सल वेदांत, पुण्य गोवधात धूर्त म्हणे. बघा लक्षात घ्या, या देशामध्ये गोवंश बंदी करण्याचं काम जी माणसं करतायत त्याच माणसांनी एकेकाळी या देशामध्ये पुण्य कशामध्ये आहे तर गोवधामध्ये आहे असं सांगण्याचं काम केलंय. असं ज्योतिरावांनी अखंडामध्ये सांगितलं. आणि मित्रांनो, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून देवीच्या नावानं बोकड कापायचं नाही, कुठंतरी कोंबडी कापायची नाही, अंड वाळून टाकायचं नाही. ह्या सगळ्या जीवामध्ये आपण त्या जीवांचं कल्याण करणारा विचार आपण स्वीकारला पाहिजे. अरे मांडे तयार करण्यासाठी गाडगं दिलं नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहायचं सोडून दिलं नाही. पसायदान या शब्दाचा अर्थ काय तर मित्रांनो, दुर्दैवानं समाजामध्ये दररोज शाळेमध्ये पसायदान म्हटलं जातं, परंतु पसायदान या शब्दाचा अर्थ पसाय म्हणजे प्रसाद, दान म्हणजे देणं. हे प्रसादाचं दान आहे आणि हा प्रसाद शरणांच्या त्रिविध मध्ये आहे. तो प्रसाद देण्याचं काम ज्ञानेश्वर माऊलींनी या मातीमध्ये केलं. आणि म्हणून भेदाभेद हा संपवला पाहिजे. आम्ही दुर्दैवानं भेदाभेद करतो. आमच्याकडे पंचसूतकाची कल्पना आहे.
जनन सूतक, मरण सूतक, उच्चिष्ट सूतक, जाती सूतक आणि रजस्य सूतक ह्या पाची सूतकांना अमान्यता दर्शवण्याचं काम बसवण्णांनी केलं. आणि बसवण्णा असं म्हणतात की महारवाड्याची जमीन आणि देवालयाची जमीन असेल का हो भिन्न. तर दुसरीकडे बसवण्णा म्हणतात शौचाचे पाणी आणि आचमनाचे पाणी असेल का हो भिन्न. कुडल संगम देवा, अरे पाणी पाणी असतं. पाण्याचं महत्व काय आहे याच्याबद्दल संत एकनाथ एका अभंगामध्ये असं म्हणतात, गंगोदक ते पवित्र येर कडू अपवित्र. गंगोदक ते पवित्र येर कडू अपवित्र, दोन्ही उदके ती सारखी शुद्ध अशुद्ध काय पारखी. अरे पाणी शेवटी शुद्ध आणि अशुद्ध असत नाही. ते गंगेचं असेल किंवा इथलं सांगलीचं नागावचं असेल. पाण्याचं महत्व काय आहे हे आमच्या लातूरवासियांना विचारा. इथून तुमच्याकडून पाणी घेऊन जावं लागतं ट्रेनमध्ये घालून. म्हणून पाणी शुद्ध आणि अशुद्ध असत नाही आणि पाण्याला विटाळा असत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आमच्याकडली देवभोळी माणसं तर कुठल्या तरी जगद्गुरूचे पाय धुतात आणि ते पाणी घाण पाणी शुद्ध म्हणून पितात. ह्या मूर्खांना शरण संत आणि सत्यशोधकीय परंपरा सांगण्याची गरज आहे. पाय धुण्यासाठी या देशामध्ये जगद्गुरू 25,000 रुपये घेतात. मी तुमच्या घरी पाय धुवायला येतो, मी 1 रुपया तुमच्याकडून घेणार नाही, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. मित्रांनो, ह्या जगद्गुरूंचा एकदा बंदोबस्त करण्याची गरज आहे, परंतु दुर्दैवानं आम्ही तो करत नाही. ती करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अखंडामध्ये ज्योतिराव असं लिहितात की निर्मिकाने पृथ्वी निर्मिली आणि सर्व भारवाही सर्वत्रांचा एका पृथ्वीच्या माध्यमातून सगळा भार पृथ्वी पेलते. ती कुणामध्येही विषमता निर्माण करत नाही. एक सूर्य सर्वांना प्रकाश देतो असं ज्योतिराव म्हणतात. आणि ज्योतिराव म्हणतात वायू निर्माण केला एक खास, सर्व घेती श्वासोश्वास. तुमच्यासाठी वेगळा वायू नाही, माझ्यासाठी वेगळा वायू नाही, सगळ्यांसाठी एक वायू आहे असं ज्योतिरावांनी सांगितलं. म्हणून पंचमहाभूतकामध्ये असणारी समता ही मानवी जीवन पद्धतीची समता झाली पाहिजे, हे ज्योतिराव सांगतात. आणि आम्ही सगळे मात्र सोहळे आणि ओवळे ह्या गोष्टीमध्ये अडकून पडलोय. मित्रांनो, ज्या लिंगायतांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समतेची चळवळ उभी केली, त्याच लिंगायतामध्ये चिलवंतवाणी आणि झाकून पाणी ही म्हण तयार झाली. पाण्याला विटाळ होतो म्हणून चिलवंतवाण्याची बाई घागरीवर साडी घालून घेऊन जाते, पदर घेऊन जाते आणि ते अपवित्र होऊ देत नाही. मला सांगायचं आहे की हे सगळं आम्ही सोडलं पाहिजे. निव्वळ साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विचारांचा जागर करून भागणार नाही, तर आमच्या घरामधलं वर्तन आम्ही खऱ्या अर्थानं ते उत्तम आणि सुंदर केलं पाहिजे. पुरंदरदास नावाचे एक संत होऊन गेले, त्यांनी एक सुंदर अभंग लिहिला. ते असं म्हणतात, सोवळे ओवळे म्हणून माणसा उडतोस तू 3 ताडा. सोवळे ओवळे म्हणून माणसा उडतोस तू 3 ताडा. तूची सोवळा तूची ओवळा, सोवळे कुठले रे मुर्दाडा, असं पुरंदरदासांनी लिहून ठेवलं. सोवळं आणि ओवळं हे असत नाही. माणसाचा माणसासोबत विटाळ होऊ शकत नाही, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या समाजामध्ये वेदांनी जो भेद निर्माण केला आहे, तो वेदांनी निर्माण केला भेद आम्हाला संपुष्टात आणावा लागेल. अजूनही आमच्या देशामधल्या शाहूंची परंपरा जोपासणाऱ्या त्या घरामधल्या एका स्त्रीला मंदिरामध्ये म्हणजे ते मंत्र म्हणत असताना जर वेदोक्त आम्ही मंत्र म्हणणार नाही असं सुनावलं जात असेल, तर याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरच्या मातीमध्ये आपण सर्वांनी शाहूंची ती क्रांती आम्हाला पेलली का, ती पेलण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमची अक्क महादेवी असं म्हणते की
वेदशास्त्र आगम पुराण हे तर उखळात काढलेल्या भुस्यासारखे आहे. भुस्सा किती जरी काढला तरी त्याच्यामधून धान्य बाहेर पडत नाही असं अक्क महादेवी म्हणते. तर वेदाला बासनात गुंडाळेन, शास्त्राला बेडी घालीन, आगमाचे नाक कापीन, मातंग चन्नयाचा पुत्र आहे असं बसवण्णा लिहितात. तर दुसरीकडं संत नामदेव एका ठिकाणी असं लिहितात, न पढावे वेद, न पढावे वेद, नको शास्त्र बोध, नामाचे प्रबंध पाठ करा. म्हणजे नामाचे जे वचन आहेत, अभंग आहेत ते पाठ करा असं नामदेवानी सांगितलं. तर एकनाथ महाराज लिहितात, वेद बापुडा तो किती, म्हणजे वेद बापुडा म्हणजे शुल्लक आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका असं एकनाथांनी सांगितलं. आणि म्हणून गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये वेदाची आणि मनुस्मृतीची चिरफाड करण्याचं काम ज्योतिराव फुल्यांनी केलं. मित्र हो, आपण सर्वांनी हा वेद नाकारण्याचा जो मूलमंत्र ह्या 3 परंपरांनी दिलेला आहे तो स्वीकारला पाहिजे. वेदानं तुमच्यावर बहिष्कार घालता कामा नये, तुम्ही वेदावर बहिष्कार घातला पाहिजे, तरच हे वेद समाजाच्या बाहेर जाऊ शकतील. तो विचार आपण सर्वांनी प्रमाण मानावा आणि कर्मकांडाला थोडीशी मुठमाती देण्याचा प्रयत्न करावा. बसवण्णा असं म्हणतात की अग्नीला देव मानून त्याच्यामध्ये आहुती वाहणाऱ्या विप्राच्या घराला जर आग लागली तर गटारीमधलं पाणी आणि रस्त्यावरची धूळ घेऊन, माती घेऊन तो विप्र ती आग विझवतो. तो का म्हणत नाही मला देव प्रसन्न झाला आणि माझं घर पेटू दे, तो म्हणत नाही. मित्रांनो, तसंच ज्योतिरावांनी एके ठिकाणी लिहून ठेवलं, जपे अनुष्ठाने पाऊस पाडीती. ते कसला तरी यज्ञ आहे हो, तो यज्ञ केला की पाऊस पडतो. लक्षात घ्या, इथं तर सांगलीला आणि माझ्या मते कोल्हापूरला पाऊस पडू नये म्हणून यज्ञ करायची वेळ आली होती की नाही 2 वर्षापूर्वी. मित्रांनो, ज्योतिराव लिहितात अखंडामध्ये, जप अनुष्ठाने पाऊस पाडीती, आर्य का मरती जळा विना. अरे मग आर्य पाण्या विना का मरतात हा प्रश्न ज्योतिरावांनी विचारला. तर दुसरीकडं आमचे संत तुकाराम एका अभंगामध्ये म्हणतात, 900 कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. एखाद्या बाईला लेकरू होईना झालं, ती बाई महाराज शोधते आणि महाराजाला बोलते, महाराज लेकरू होईना, तुझं लग्न कशासाठी केलं बाई, नवरा घरामध्ये आहे, त्या नवऱ्याकडून तुला लेकरू होणार आहे. कुठल्या महाराजाकडून कुठला तरी अंगारा घेऊन लेकरू होत नाही. म्हणून हे आसाराम पासून राम रहीम पर्यंत जेवढी मंडळी आहेत ती सगळी ह्या बायांनी निर्माण केली. कारण वृक्ष तेथ छाया आणि बुवा तेथ बाया असं मानलं जातं. म्हणून नवसा आणि सायास करून जर लेकरं झाली असती तर लग्न कुणीच केली नसती. प्रत्येक जणानं म्हटलं असतं की हे सिद्धेश्वरा मला लेकरू होऊ दे, लेकरू होऊ दे म्हणलं की आकाशातून एक लेकरू टपकून खाली. बरोबर आहे, असं झालं नाही पाहिजे. म्हणून 900 आणि कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा तर्कबुद्धीनं बुद्धिप्रामाण्यानं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात नाजूक गोष्टीला मी हात घालतो, ती म्हणजे देव नेमका कोणता आहे आणि देव नेमका कुठं आहे या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी शोधलं पाहिजे. शरणांनी इष्टलिंग दिला. इष्टलिंग म्हणजे मूर्ती नाहीये, इष्टलिंग हे समतेचं प्रतीक आहे, इष्टलिंग हे विज्ञानाचं प्रतीक आहे. आणि म्हणून ह्या विश्वाचं प्रतीक तुम्ही हातामध्ये घेता, मंदिरामध्ये तुम्हाला जाण्याची गरज नाहीये. हा इष्टलिंग शरणांनी तुमच्या हातामध्ये दिला
तर विठ्ठल निर्माण केला तो वारकरी संप्रदायाने. मित्रांनो, सगळे वेद मी वाचले, पण वेदामध्ये एकाही ठिकाणी विठ्ठल हा शब्द तुम्हाला वाचायला मिळणार नाही, कारण विठ्ठल हा वेदामध्ये सापडत नाही. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की विठ्ठल ही कुठली देवता नाहीये, तर ते तुमचं आणि माझं प्रतीक म्हणून तो विटेवर उभारलेला आहे. त्याचा रंग ह्या द्रविड माणसासारखा काळा रंग आहे. तो कमरेवर हात ठेवून उभा आहे, म्हणजे बांधावर एखादा शेतकरी उभा राहून पिकाची जशी पाहणी करतो तसा विठ्ठल महाराष्ट्राची पाहणी करतो. हे दाखवण्याचं काम ह्या वारकरी संप्रदायाने केलं आणि निर्मिक नावाचा ईश्वर निर्माण करण्याचं काम हे आम्हाला ज्योतिरावांनी शिकवलं. मित्रांनो, निर्मिक ज्यानं हे विश्व निर्माण केलं, मग निर्माता कोण आहे, तर तो सगुण साकार नाहीये, तर तो निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार म्हणजे एका मूर्तीमध्ये तुम्हाला सापडणार नाही. म्हणून मडके देव सूपदेव, मडके देव सूपदेव, धनुष्य देव, कंगवा देव आणि रस्त्याच्या बाजूचा दगडही देव. पाय ठेवण्यास जागा शिल्लक ठेवली नाही. कुडल संगम देवा असं वचन बसवण्णांनी लिहिलं. तर दुसरीकडं मित्रांनो, संत तुकाराम एका अभंगामध्ये असं म्हणतात, शेंदूर फासून या धोंडा, पाया पडती पोरे रांडा. देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला. देव मातीचा केला, कुंभार त्याचा बाप झाला. देव सोन्याचा केला, सोनार त्याचा बाप झाला. सोडून या खऱ्या देवा, करती म्हसोबाची सेवा. असा अभंग संत तुकारामाने लिहिला. तर आमचा कबीर म्हणतो, पत्थर पूजे हरी मिले, तो मैं पूजू पहाड. जर दगडन पूजून जर देव मिळतो, तर मी एका पर्वताची पूजा करतो. तर मित्रांनो, संत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात, लाखेचा देव त्याला अग्नीचं भेव, लाखेचा देव त्याला अग्नीचं भेव, मातीचा देव त्याला पाण्याचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव. देव आशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हणून नागाव मधल्या लोकांना माझी विनंती आहे, रात्री हे मंदिर असंच उघडं ठेवून जावा. देव स्वतःचं संरक्षण करू शकतो याच्यावर विश्वास ठेवा. आणि उद्या पेपरला बातमी वाचा, जेवढं काही साहित्य होतं ते पसार करून घेऊन गेलं. मित्रांनो, ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. देव नेमका कशात आहे. म्हणून आपल्या सर्वांना ज्योतिरावांनी असं सांगितलं, सत्य निर्मिकास, सत्य निर्मिकास शोधल्या वाचून, थोतांड कल्पून ग्रंथ निर्मिले. म्हणजे सत्य निर्मिकाला शोधल्या वाचून सगळं थोतांड रचलं गेलं आणि ग्रंथाच्या ग्रंथ निर्माण केले गेले. राम विजय, हरी विजय, पांडव प्रताप. आणि देव कसा आहे, डुकरासारखा आहे. देव कसा आहे, कासवासारखा आहे. देव कसा आहे, माणसासारखा आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, आजपासून एका डुकराला आपण सर्वांनी पाळलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये देव आहे असं आम्हाला धर्मग्रंथांनी सांगितलं. हे सगळं नाकारण्याचं काम सत्यशोधकीय परंपरेनं केलं. आणि मित्रांनो, ह्या सगळ्यांच्या वर जाऊन ज्यावेळेस मी विचार करतो, तुम्ही सर्वांनी ह्या सर्व देवांना पूजनीय करण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी एक पुरोहित नावाचा एक माणूस निवडला. तो आमच्याकडे जंगम झाला. जंगम ही जात नाही, तो ब्राह्मण नाही. जंगम जो धर्म प्रचार करतो, जो थांबत नाही, जो उपदेश करतो, तो जंगम कुणासारखा असावा, तर तो आमच्या चन्नवीर सारखा असावा. लक्षात घ्या, कारण की खऱ्या अर्थानं बसवेश्वरांचा जंगम सांगण्याचं काम हे आमचा चन्नवीर मठ करतात. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस विचार करता त्यावेळेस बसवेश्वरांनी सांगितलं की दुसऱ्यांच्या डोळ्यानं नेत्रसुख घेता येईल का, दुसऱ्याच्या पाणी पिण्यानं माझी तहान भागेल का, दुसऱ्याच्या जेवण करण्यानं माझी भूक थांबेल का. आणि
दुसऱ्यानं रतिसुख घेतलं तर मला सुख मिळेल का, तर दुसऱ्यानं पूजा केल्यानंतर त्याचं फळ मला मिळेल का कुडल संगम देवा, तर मिळणार नाही. हाच धागा पकडून महात्मा ज्योतिराव फुले अखंडामध्ये म्हणतात, सत्य साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. मित्रांनो, जो सत्य आणि साक्षी आहे असा जगतपती, त्याला मध्यस्थाची गरज नाहीये. मम म्हणण्यासाठी हातामध्ये तांदूळ घेऊन मूर्खासारखं त्याचं थोबाड बघत बसायचं, हे सगळं सोडलं पाहिजे. म्हणून हातामध्ये इष्टलिंग दिला आहे, तो इष्टलिंग घ्या आणि स्वतःची पूजा स्वतः करा, त्याच्यामध्ये विज्ञान शोधा, हे सांगण्याचं काम शरण परंपरेनं केलं. आणि मित्रांनो, गुरु आणि शिष्य, आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे. तुकोबा असं लिहितात, जळो जळो ते गुरुपण, जळो जळो ते शिष्यपण. हे गुरु आणि शिष्य संपवले पाहिजेत. तुम्हाला सांगतो मी, गुरु कोण, जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो तो गुरु. गुरु कुणासारखा असावा, बसवलिंग पट्टदेवरू महाराजांसारखा असावा, ज्यांनी 200 पुस्तकं काढून महाराष्ट्राचा मेंदू सकस बनवण्याचं काम केलं. त्यांनी झाकून ठेवलं नाही. आणि म्हणून संत तुकारामांनी सांगितलं की असं गुरुपण जे मूर्खपणाचं लक्षण आहे ते जाळलं पाहिजे. आमच्याकडे काही गुरु आहेत, ते नागळे हिंडतात, आयुष्यात त्यांनी काहीच लिहिलं नाही, एकच वाक्य ते चुकून बोलले, त्याचा अर्थ आत्तापर्यंत लागला नाही, गणगण गणात बोलते. मित्रांनो, ह्या एका वाक्याचा अर्थ तुम्ही सांगा, 1 लाख रुपयाचा चेक मी इथं देतो, 1 लाख रुपयाचा. दुर्दैवानं या समाजामध्ये असे गुरु तयार झाले. आणि म्हणून ज्योतिराव फुले असे एका अखंडामध्ये म्हणतात, डोळे झाकून या झाला हा अनर्थ, डोळे झाकून या झाला हा अनर्थ, वाया गेले व्यर्थ गुरु शिष्या. सगळे समाजामधले लोक डोळे झाकून मी गुरुन तो शिष्य असं म्हणून वागतात. एका हिंदी शायरनं खूप सुंदर सांगितलंय, तो असं म्हणतो की, काय आवाज कमी केला का, एका हिंदी शायरनं खूप सुंदर सांगितलं. तो असं म्हणतो, मैं भी नकटा तू भी नकटा, मैं भी नकटा तू भी नकटा, ये नकटों का मेला है, इसमें जो नाक वाला है वही हम सबका चेला है. मित्रांनो, खरं तर जो नाकवाला आहे तो गुरु असायला पाहिजे, पण या देशामध्ये लोकशाही आहे, ज्याच्याकडे बहुमत आहे, तो काय करतो, नाकवाल्याला शिष्य बनवतो. आणि म्हणून अशी गुरु शिष्य परंपरा नाकारण्याचं काम केलं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही सर्वजण उद्योगी झाला पाहिजेत. ऐदक्की मारय्या नावाचा शरण होऊन गेला, त्यानं सांगितलं की कायकात तल्लीन असताना गुरुदर्शनास नाही गेला तरी चालेल, कायकात तल्लीन असताना लिंगपूजा नाही केली तरी चालेल, कायकात तल्लीन असताना जंगम सेवा नाही केली तरी चालेल, कारण कायक कवे कैलास, म्हणजे कायक हाच कैलास आहे, हे सांगण्याचं काम ऐदक्की मारय्यानं केलं. तर जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तर संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मळे झाकून या करती पेरणी, कुणबियाची वाणी लवलाही, घरामध्ये मडप पडलेला असावं आणि मळाचे अंत्यसंस्कार करायचे का चाढावर मूठ धरायची. तुकाराम महाराज म्हणतात, मड झाकून ठेवा, अगोदर पेरणी करा, ते काम तुमचं आहे. हा संदेश संत परंपरेने दिला. तर दुसरीकडं अखंडामध्ये ज्योतिराव सांगतात, बुद्धी प्रामाण्याने उद्योग करीती, बुद्धी प्रामाण्याने उद्योग करती, यश मिळविती, धंद्यामध्ये बुद्धी प्रामाण्यानं धंदा करावा, उद्योग करावा, यश मिळवावं, हे आम्हाला
आमच्या ज्योतिरावांनी सांगितलं. आणि मित्रांनो, आईत खाऊ वृत्ती ही संपवली पाहिजे. हा संदेश आपल्या वर्तनामधून, आपल्या कृतीमधून देण्याचं काम ह्या 3 परंपरांनी केलं. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांचं दिवाळं निघालं, त्यांना खायला मिळत नाही असं म्हटलं, ऐकल्यानंतर त्यांनी धनधान्याची पेठारं भरून आपल्या सैनिकांना पाठवलं. आणि संत तुकारामांच्या दारामध्ये धनधान्याची ती पेठारं ठेवली. संत तुकाराम महाराज भामरागडावरून आले आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं, हे सगळं कोण ठेवलंय? त्यावेळेस त्या सैनिकांनी सांगितलं, त्या मावळ्यांनी सांगितलं की शिवानी पाठवून दिलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सोने आणि माती आम्हा दोन्ही समान चित्ती, सोनं आणि माती आमच्यासाठी सारखा आहे. अगदी हाच धागा आम्हाला बुरुड केतय्यामध्ये दिसतो. बुरुड केतय्या तो टोपली विणायचा, बांबू आणायचा, पण त्याच्या घरामध्ये 8 दिवसापासून एकही टोपलं विकलं नव्हतं, एकही सूप विकलं नव्हतं. त्यावेळेस बुरुड केतय्याची बायको आणि ते 2 जण उपाशी होते, पण काम केलं पाहिजे, हरामाचं खायचं नाही म्हणून वेळू आणण्यासाठी बुरुड केतय्या गेला. आणि बुरुड केतय्या बांबू आणण्यासाठी गेल्यानंतर ही बातमी कुणीतरी बसवण्णाला सांगितली. बसवण्णा आले आणि बसवण्णा ढाळजामध्ये बसले. बुरुड केतय्याच्या बायकोला हाक मारली, म्हणले केतय्या कुठे गेलाय? तिने सांगितलं बांबू आणण्यासाठी गेलाय. बसवण्णांनी प्रश्न केला की चूल पेटली आहे का? तिने सांगितलं 8 दिवसापासून चूल पेटली नाही. बसवण्णांनी आपल्या खिशामधले सोन्याचे नाणे काढले आणि सोन्याचे नाणे बुरुड केतय्याच्या बायकोच्या हातामध्ये टेकवणार. ती मागे गेली. तिने सांगितलं हे सोन्याचे नाणे मी घेऊ शकत नाही. शेवटी बसवण्णांनी नाराज होऊन ते सोन्याचे नाणे त्या ढाळजामध्ये ठेवले. आणि ढाळजामध्ये ठेवल्यानंतर मित्रांनो, हा राहू दे ते ढाळजामध्ये ठेवले. बसवण्णा निघून गेले आणि बसवण्णा निघून गेले. बुरुड केतय्या आला. बुरुड केतय्यानं ते बांबू बाहेर टाकले दाराच्या आणि तो मध्ये आला. तो रुमालानं आपलं तोंड पुसत होता. त्यानं बघितलं ढाळजामध्ये सोन्याचे नाणे दिसत आहेत. त्यांनी बायकोला विचारलं हे सोन्याचे नाणे कोण ठेवलेत? तिने सांगितलं की बसवण्णा आले होते, आपल्या घराची चूल पेटली नाही हे कोणतरी सांगितलं म्हणून नाणे ठेवलेत. असं म्हणल्यानंतर ज्याच्या घराची 7 दिवसापासून चूल पेटली नाही तो बुरुड केतय्या असं म्हणतो बसवेश्वरांना स्वतःच्या संपत्तीचा माज आलाय म्हणून त्यांनी हे पैसे आणून दिले. ह्या किड्यांची जागा माझ्या घरामध्ये नाही, ती शेणामध्ये आहेत म्हणून पैसे उचलले आणि शेणामध्ये फेकून दिले. हा बुरुड केतय्याचा संदेश आणि तुकारामांचा संदेश हा सारखा आहे मित्रांनो. आणि म्हणून तो संदेश घेऊन आम्ही पुढे गेलो पाहिजेत. म्हणून वस्त्रातील एक धागा, सोन्याचा एक कण, अन्न साठवण उद्यासाठी, पूर्णता खोटी जाणतो मी पुढं संगम देवा. हे सगळं सांगायचं आणि ऐकायचं एवढ्यापुरतं ही परंपरा थांबत नाही. तर मित्रांनो, बालसंगया नावाचा मुलगा हा लहानपणी वारल्यानंतर सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा बसवण्णांनी संपूर्ण समाजाचं पालकत्व स्वीकारलं. स्वतःला लेकरू नसतानाही यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याला वाढवलं. ते ज्योतिराव आणि सावित्रीबाई. आणि मित्रांनो, हे सगळं असताना सुद्धा सगळी संपत्ती, वसतिगृह निर्माण केली, धर्मशाळा निर्माण केल्या आणि गाडगे बाबाकडं प्रचंड संपत्ती असताना सुद्धा हा माणूस आयुष्यभर फाटके कपडे घालून, वर फुटकं गाडगं घालून डोक्यावर फिरत होता. एके दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामधल्या खारेपाटण नावाच्या गावामध्ये कीर्तनासाठी गाडगे बाबा गेले होते. कीर्तन सुरू व्हायचं होतं. एका ओट्यावर बसले होते. गावामधले काही लोक बसले होते. अशा अवस्थेमध्ये गावचा पोस्ट मास्तर हातामध्ये तार घेऊन आला आणि तो असं म्हणाला की गाडगे बाबा तुम्ही आत्ताच्या आत्ता गावाकडे निघून जा. त्यावेळेस
गाडगे बाबांनी विचारलं, बाबा काय झालं? त्यावेळेस त्यानं सांगितलं, तुमचा एकुलता एक मुलगा, त्याचं नाव गोविंद, त्याला पिसाळलेला कुत्रा चावला आणि तो पिसाळून मेला. असं म्हणल्यानंतर तिथं प्रवचन कीर्तनकार राहिले असते, आताचे कीर्तन प्रवचन सोडली असती. 1-1 लाखाची फी घेऊन कीर्तन करणारी मंडळी त्या काळामध्ये नव्हती. गाडगे बाबांनी डोळे मिटले, पुन्हा उघडले, रस्त्यावरचे 2 दगड घेतले, एक दगड दुसऱ्या दगडावर आपटला आणि एक अभंग तयार केला. गाडगे बाबा म्हणाले, कोट्यानुकोटी आले किती, गेले किती, एकट्यासाठी रडू किती, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. मित्रांनो, शेवटी समाज महत्त्वाचा असतो हे सांगण्याचं काम ह्या 3 परंपरांनी केलं. दुर्दैवानं ह्या तिन्ही वचन, संत आणि अखंड ह्या तिन्ही साहित्याचं मठीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे मठीकरण थांबलं पाहिजे आणि ह्याच्यामधलं जिवंत प्रवाहित्व हे वाहिलं पाहिजे. ते प्रवाहित्व वाहतं ठेवण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पूर्णत्वाला जावं एवढी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद.